पाडगावकरांच्याच बोलगाणी संग्रहातील नसलेल्या आजोबांचं गाणं. जेवताना आजोबा लाडात येत, मला आपल्या ताटातील भाकर देत, जेवता जेवता मध्येच थांबत आणि एक भला मोठा ढेकर देत. मी म्हणायची रागावून, आजोबा बॅड मॅनर्स, व्हॉट आर यू डुईंग. आजोबाचं हसून उत्तर, आय ॲम जस्ट ढेकरिंग. आजोबांच्या खोलीत आता धुकं धुकं धुकं. आजोबांचं जग सगळं मुकं मुकं मुकं. आजोबांना पडलं होतं भलं मोठं टक्कल. आजोबा म्हणायचे, ज्याला असं टक्कल त्यालाच असते अक्कल. मी खिजवून म्हणायचो, आजोबा यमकासाठी घ्या आता बक्कल. आजोबा मोठ्याने ओरडून म्हणत, अरे साल्या यमक्या, मला देतोस धमक्या. यमकांच्या या धंद्यामध्ये मी आहे खमक्या. आजोबांच्या खोलीत आता धुकं धुकं धुकं. आजोबांचं सगळं जग मुकं मुकं मुकं. आजोबा आपल्याच नादात स्वतःशीच गात असत, गाता गाता मध्येच थांबून स्वतःशीच गोड हसत. मी जवळ गेले की मला म्हणत, बेटा एक लक्षात ठेव, एकटं एकटं जाता आलं पाहिजे, स्वतःला स्वतःशीच गाता आलं पाहिजे. मी गोंधळून विचारी, म्हणजे काय. आजोबा मोठ्याने हसून म्हणत, म्हणजे काय म्हणजे काय, म्हणजे नाकात दोन पाय. आजोबांच्या खोलीत आता धुकं धुकं धुकं. आजोबांचं सगळं जग मुकं मुकं मुकं. आजोबा एक गोष्ट विचारू, विचार बेटा. आजोबा तुम्हाला मैत्रिणी होत्या का हो. वा वा, होत्या म्हणजे होत्याच की. एक ती अशी होती, दुसरी ती अशी होती. इतक्यात खोलीत आजी यायची, इतक्यात खोलीत आजी यायची. आजोबांची जीभ एकदम बोबडी व्हायची. आजोबा स्वतःला सावरायचे, चटकन विषय बदलायचे. घसा खाकरत म्हणायचे, बेटा तुला गीतेमधला स्थितप्रज्ञ कसा असतो ठाऊक आहे, चालतो कसा, बोलतो कसा ठाऊक आहे. आजोबांच्या खोलीत आता धुकं धुकं धुकं. आजोबांचं सगळं जग, आजोबांचं जग सगळं मुकं मुकं मुकं. आजोबा संध्याकाळी अंगणातल्या झाडाखाली आपल्या आराम खुर्चीवर एकटेच बसत, एकटक डोळे लावून दूर कुठे बघत 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 असत. दूर दूरच्या ढगात असत, कुठल्या तरी न दिसणाऱ्या जगात असत. पाय न वाजवता मी हळूच तिथे जाई, त्यांच्या आराम खुर्ची मागे उभी राही. काय बघत असतील हे मी दूर पाही, मला वेगळं काही सुद्धा दिसत नसे. तीच घरं, तीच झाडं, सगळं अगदी तसंच असे. पाय न वाजवता मी हळूच परत मागे घरात यायची. आजोबांची आराम खुर्ची सावल्यांमध्ये बुडून जायची. आजोबांच्या खोलीत आता धुकं धुकं धुकं. आजोबांचं जग सगळं मुकं मुकं मुकं.